नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय. तर पापलेट स्वच्छ चिरून आतमध्ये त्यातली जी घाण असते ती काढून धुवून घेतलेली आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. लसणाच्या 10-12 पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. मिरच्या जे बारीक तुकडे करून टाकायचे. नंतर आल्याचे तुकडे करायचे आहेत आणि कोथिंबीर थोडीशी चिरून त्यामध्ये टाकायची. हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये. याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता कृतीला सुरुवात करूया. एका प्लेटमध्ये जे आपण पेस्ट तयार केलेली आहे ती काढून घ्यायची. त्यामध्ये हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं आहे, त्यानंतर फिश फ्रायचा जो मसाला असतो तो टाकायचा, धना पावडर टाकायची आहे थोडी, हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे. सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित. आता यामध्ये अर्धे लिंबू पिळून टाकायचे. त्यानंतर एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा आहे, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, त्यानंतर लाल तिखट मसाला, हळद आणि थोडेसे मीठ. आता फिशला जे आपण मगाशी पेस्ट तयार केलेली मसाल्यांची ती लावून घ्यायची आहे. ते मध्ये आपण ज्या चिरा केलेल्या आहेत त्यात सुद्धा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. सर्व पापलेटला असा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. मसाला सर्व बाजूंनी लागला पाहिजे. सर्व पापलेटला मसाला लावल्यानंतर आपण जे रव्याचे मिश्रण तयार केलेले होते कोरडे, त्यामध्ये पापलेट व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करायचे. तेल गरम झाले की पापलेटला जो आपण रव्याचा मसाला सर्व बाजूने व्यवस्थित स्टफ करून घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित लावून घ्यायचा. तेल तापले की त्यावर एक एक पापलेट सोडायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे थोडा वेळ. अशा प्रकारे सर्व पापलेट व्यवस्थित रव्यामध्ये कोट करून फ्राय करायचे आहेत. वरून थोडेसे तेल सोडायचे आहे. एक 1.5 मिनिट नंतर हे पापलेट दुसऱ्या बाजूने
परतून घ्यायची आहे. बाजू उलटायची आहे त्याची. मिडियम गॅसवरच पापलेट बनवायचे आहेत, नाहीतर मग ते फास्ट गॅस असेल तर जळू शकतात आतमध्ये आणि कच्चे राहतील. तयार आहे आपली पापलेट फ्राय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.